तरी माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच 4,500 रुपये मिळणार आहेत. त्यासाठी काहीतरी करायचं, कारण शेवटी मी देखील एका शेतकरी कुटुंबातून आलोय, एक गरीब सर्वसामान्य कुटुंबातून आलोय. मी माझ्या आईची तगमग पाहिली आहे, माझ्या पत्नीची देखील काटकसर पाहिली आहे, माझ्या डोळ्याने पाहिली आहे, त्यांच्या डोळ्यातली कदव मी पाहिली होती. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा सगळ्यात आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली. लेक लाडकी लखपती योजना सुरू केली. एसटी मध्ये 50% सवलत आम्ही सुरू केली. मगाशी आपल्या ज्योतिताई वाघमारे यांनी खासदार आहेत, त्या आता ज्योतिताई वाघमारे तुमच्या लाडकी बहिणी खासदार झाली आहे. ज्योतिताईंनी मगाशी सांगितलं की अनेक योजना आम्ही सुरू केल्या आणि आपल्या नावासमोर आईचं नाव लिहिण्याचा ऐतिहासिक निर्णय तुमचा भाऊ मुख्यमंत्री असताना घेतला. आणि म्हणून आज फक्त मी महिलांच्या बद्दलच बोलेन, का महिला दिवस आहे आणि म्हणून महिलांसाठी बचत गट असतील, त्याला ताकद देणं असेल, या ठिकाणी अनेक योजना आपण सुरू केल्या. उद्योग मंत्री इकडे आहेत, त्यांना बचत गटाला जो काही आपण रिव्हॉल्विंग फंड आहे तो वाढवला, त्यांना फूड ट्रक दिले, त्यांना अनेक योजना. आता डीपीडीसी मधून मी परवा 5 का 10 फूड ट्रक दिले आपल्या कोळी भगिनींना. त्यामध्ये मासे कच्चे पण आणि मासे शिजवलेले पण दोन्ही खायला मिळतात. आणि अशा अनेक योजना आज पण काहीतरी केल्यात तुम्ही उदय सामंतजी. आज पण 50 फूड ट्रक आपण देत आहे. या खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणी योजनामध्ये आपण या रूपाने एक सन्मान त्यांना मिळवून दिलेला आहे. आणि म्हणून मला पद येतात, पद जातात, पुन्हा येतात. बाळासाहेब सांगायचे सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, नाव जाता कामा नये. नाव गेलं की पुन्हा येत नाही. आणि तुमच्या एकनाथ शिंदेला सगळ्या पदापेक्षा या महाराष्ट्रातल्या करोडो करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. आणि म्हणून तुम्ही लाडक्या बहिणी आहात म्हणून तुमचा लाडका भाऊ आहे याची जाणीव मला आहे. आणि म्हणून मला अभिमान आहे. 2.5 वर्षाच्या काळात जे काम आपण केलं, त्या राज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी, मातांसाठी, इथं आंबेडकर बसलेत, आरोग्य विभागाच्या माध्यमातून देखील माता सुरक्षित तर परिवार सुरक्षित. 3 कोटी महिलांची तपासणी केली, कॅन्सरची तपासणी केली. 10,000 महिला त्यामध्ये कॅन्सरने पीडित निघाल्या, पण वेळेवर त्यांची तपासणी केल्यामुळे त्यांचा जीव वाचवण्याचं भाग्य तुमच्या भावाला मिळालं. हे माझं भाग्य. आता देखील आपण शासन आपल्या दारीप्रमाणे आरोग्य आपल्या दारी आपण नेतोय. दारी पण आहे. बाकी तर गडकोट किल्ले संवर्धन आणि इतर सगळ्या गोष्टी आहेत, परंतु आरोग्य आपल्या दारीच्या माध्यमातून देखील हॉस्पिटल ऑन व्हील ही एक संकल्पना आम्ही मांडलेली आहे. आज 14 वर्षापर्यंतच्या मुलींना HPVची लस कॅन्सर मुक्त करण्यासाठी ती देखील आपण करतोय. ह्या सगळ्या योजना ज्या आहेत, माता सुरक्षित, कुटुंब सुरक्षित, परिवार सुरक्षित, ही योजना आम्ही राबवली. खऱ्या अर्थाने महिलांसाठी जे कारण महिला आपल्या अंगावर काढतात दुखणं आणि अगदी ओव्हर स्टेज झाल्यावर ते कळतं, मग आपल्या त्या बहिणीला आपल्याला वाचवता येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी अर्ली डिटेक्शन सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून त्याचं डायग्नोसिस लवकर झालं पाहिजे, यासाठी अनेक योजना आम्ही आरोग्य विभागाच्या, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं आपण म्हणतो. आजार होण्यापेक्षा त्याला पहिलं थांबवा. आणि म्हणून त्यासाठी देखील आम्ही योजना लाडक्या बहिणींसाठी करतोय. महिलांसाठी मगाशी ज्योतिताईंनी तर माझं अर्ध भाषण इथं सांगितलंय. महापौर नव्हते आरक्षण,
त्यांना आपण महापौर बनवले. ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर अनेक ठिकाणी आपण महापौर दिले. महिलांचं आरक्षण नव्हतं, परंतु आम्ही ठरवलं की महिलांना प्राधान्य द्यायचं. त्याचाच भाग या ठिकाणी ज्योतिताईंना काय माहीतच नव्हतं. ज्योतिताईंना मी म्हणालो, जरा तुम्ही इकडे या, ती लाडकी बहीण योजनेचं जरा आपल्याला नीट करायचं काम. आणि नंतर म्हणालो एक केंद्रातली एक कमिटी आहे, या कमिटीमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे म्हणून कागदपत्र द्या. त्यांना काही माहित नव्हतं बिलकुल. सकाळी जेव्हा त्यांना फॉर्म भरायच्या अगोदर कळलं की माझं हे कागदपत्र राज्यसभेसाठी आपण भरतोय. शेवटी सर्वसामान्यांचं आपण म्हणतो पक्ष शिवसेना. बाळासाहेबांनी 18 पगड जातीला एकत्र केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं. आणि शिवसेना हे बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. आणि म्हणून बाळासाहेबांचं स्वप्न आणि बाळासाहेबांचे विचार काय होते की सर्वसामान्य तळागाळातल्या व्यक्तींना पुढे आणा, काम करणाऱ्या लोकांना न्याय द्या. शिवसेना वाढवणाऱ्या, शिवसेनेला पुढे नेणाऱ्या, शिवसेनेची कामं घरोघर पोहोचवणाऱ्या, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ द्या. आणि म्हणून शिवसेनेचं लक्ष बरोबर असतं. कोणी मागण्याची आवश्यकता नसते. न मागता त्यांना दिलेलं आहे. त्यांनी मगाशी म्हटलं ते बरोबर आहे. नवस नाही, मागणं नाही, काही नाही, पण त्यांना दिलंय. आज माझी अपेक्षा आहे की शिवसेना राज्य पातळीवर, राष्ट्र पातळीवर अगदी शिवसेनेचा आवाज बुलंद करण्याचं काम या डॉक्टर ज्योती वाघमारे केल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास एक व्यक्त करतो. आणि म्हणून अशी अनेक उदाहरणं आहेत. मी त्या ठिकाणी आज देणार नाही, मला आणखी कार्यक्रम आहेत. परंतु अशी अनेक मासाहेब असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, सावित्रीबाई फुले, असे असंख्य नावं आपल्या समोर आहेत की आणि एक कर्तृत्व गाजवलं. या महाराष्ट्रामध्ये काम करून दाखवलं. या आपल्या खरं म्हणजे आता तर नेव्ही, आर्मी, एअरफोर्स मध्ये पण देखील लाडक्या बहिणी केल्यात. आम्ही एकदा मोदीजी आले होते सिंधुदुर्गामध्ये, त्या पाणबुडीचं काय म्हणतो त्याला पायलट, एक लाडकी बहीण होती. कॅप्टन. आता तर वैमानिक तर खूप झाले. अंतराळवीर गाजवणाऱ्या महिला आहेत. सगळे आहेत. राष्ट्रपती आपल्या द्रौपदी मुर्मू आहेत. या सगळ्या भगिनी ज्या आहेत, आज व्यासपीठावर बसलेल्या देखील भगिनी आपापल्या क्षेत्रामध्ये काम चांगलं करताय. तुम्ही देखील आपापलं काम चांगलं करताय. आणि म्हणून या सगळ्याचा आनंद मला आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने खूप उदाहरणं देता येतील. चांद्रयान, मंगळयान, सूर्ययानाच्या अंतराळ मोहिमांमध्ये देखील शास्त्रज्ञ म्हणून महिला मोलाची कामगिरी बजावतायत. आज आपण आपल्या बहिणी सरहद्दीचं रक्षण करताय, त्याच्यात देखील मोठ्या प्रमाणावर आपल्या भगिनी आहेत. आणि म्हणून आता अगदी कचरा वेचकापासून मोठ्या पोलीस अधिकाऱ्यापर्यंत, मोठमोठ्या कंपन्यांचं नेतृत्व करण्यापासून अगदी सगळीकडे आमच्या लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणी आता काय कोणालाही कमी समजण्याचं कारण नाही. अंगणवाडी सेविकांपासून ते घरकाम करणाऱ्या महिलांपर्यंत आपल्या सगळ्या भगिनी पोहोचलेल्या आहेत. आणि म्हणून राजकारण आणि प्रशासनामध्ये अनेक बहिणी काम करतायत. आता तर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण आहे ना, पण ते तर 50% पेक्षा जास्ती होतं कधी कधी. कारण आपली बहीण भावाच्या वार्डात उभी राहू शकते, भाऊ बहिणीच्या वार्डात उभा राहू शकत नाही. कारण एखादी लाडकी बहीण चांगलं काम करते आणि तो जेंट झाला वॉर्ड, तर आपण त्या बहिणीचं तिकीट कापत नाही. म्हणजे 1% वाढलं, मग 2% वाढलं, 5% वाढलं. परंतु एक आपल्याला मी सांगतो की लाडके भाऊ पण आहे तिकडं, ते पण चांगलं काम करतात, वाईट काम करत नाही. पण लाडक्या बहिणींना प्राधान्य देण्याचं काम आपण करतो. देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील देशातील महिलांना अनेक योजना दिल्या, आत्मनिर्भर केलं, त्याचबरोबर आत्मसन्मान मिळवून देण्याचंही काम त्यांनी केलं. आणि म्हणून या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणावर आपण काम करतोय. अनेक योजना, उज्ज्वला योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, हर घर जल, हर घर शौचालय, असे अनेक 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 महिलांची बँकांच्या बँकांमध्ये खाती नव्हती, ती खाती उघडली.
ड्रोन दीदी लखपती